अहो ते येतील, तुम्ही आत या. पाय दुखतील नाही तर तुमचे. बसा जरा. केदारची वाट बघताय, तू आल्याशिवाय हलणार नाही दरवाजातून. यांचा काही भरोसा नाही. त्यांनी ढोल तसे पण मागवले असते. पण आपण काय करतोय इथे? आपण जाऊया ना, आधीच दिवस खराब चाललाय. या दोघांचं तोंड बघून अजून खराब करून घ्यायचंय का? चल चला चल. अरे आले 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 हा. या 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 सांभाळ सांभाळ सावकाश. हा इकडेच थांब, मी तुझी दृष्ट काढते. थांबा. निशिता जरा ये माझ्या बरोबर. हे पकड. ठीक आहे. आता ये. या 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 सावकाश सावकाश. जोर नको येऊ, सावकाश. या केदार, मला बरं वाटतंय ना आता? फार दुखत नाहीये ना? हो बरं आहे. चिमणी काय आणलं? बाप रे, हे काय आहे? हे माझ्यासाठी? थँक्यू. मला दुखतंय का? आधी दुखत होतं, पण तुझं हे क्यूट गिफ्ट बघून ना आता दुखत नाहीये. थँक्यू. इरा, बाळा किती छान ग्रीटिंग केलंस तू मामासाठी. व्हेरी गुड. पण आता मामाला सांग, स्वतःची काळजी घ्यायची. आणि कामत काकांनी सांगितलंय ते सगळं डाएट फॉलो करायचं, हो ना? हो हो. तारिणी, तसं मी शलाकाला सांगून ठेवलंय, पण तू सुपरवाइज कर. हो. आणि केदार, औषधं वेळेवर घ्यायची आहेत, कळलं? हो. मी लिहून ठेवलंय सगळं, मी घेईन काळजी. आणि तुला काहीही लागलं तर मला हक्काने सांग. अजून काम कर ना, भरवच असताना. युवराज, नाही, त्याची तब्येत बरी आहे आता. तो स्वतःच्या हाताने खाऊ शकतो. पण तुमच्या हाताला काय झालं युवराज भाऊजी? हा काय? लाज नाही वाटत स्वतःच्या भावावर असा जीव घेणं हल्ला करताना? युवराज, हे हे काय झालंय तुझ्या हाताला? काय का निशी, काय लागलं युवराज भाऊजींच्या हाताला? तारिणी, तू हॉस्पिटलमध्ये डोळे डोनेट करून आली आहेस का? दिसत नाहीये तुला? लागलंय ना त्याला, तरी विचारतेस? अगं तेच विचारतेय की काय लागलं. नाही म्हणजे आजकाल दिवस इतके खराब चालू आहेत. आता बघा ना, केदारवर हल्ला केला कोणीतरी. त्याची काय अवस्था झाली आहे बघितलंत ना तुम्ही. असं नको व्हायला नंतर तुम्हाला कोणी. नाही म्हणजे आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही. तू तुझ्या नवऱ्याची काळजी घे. युवराजचं काय करायचं ना ते आम्ही बघू. दुसरं कोणी नसलं ना तरी युवराजची आई आहे अजून त्याची काळजी घ्यायला. पद्मिनी, मला मला असं वाटतंय की केदारला आता आरामाची गरज आहे. केदार, तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. जाशील? हो. हळू. त्याला काही सूप वगैरे पाहिजे तर बघतो. हो मी आलेच. किती सुंदर ग्रीटिंग बनवलं बाळा तू.
हेल्पर. का रे, आता तुला हेल्पची गरज लागते. हा, दुखतंय खूप. चल तुला रूम पर्यंत सोडतो. चल. तुझ्या या मूर्खपणाला थँक्यू म्हणू की चांगुलपणाला कळत नाहीये. ये म्हणजे तुझा हा मूर्खपणा माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरला. वेळाच काय रे तू? हॉस्पिटलमध्ये होतास ना, जरा डोक्याचा पण इलाज करून यायचंस ना. दुखतं कळत नाही. दुखतंय. तुझी गुंड जेव्हा मला मारत होती तेव्हा मीही खूप ओरडत होतो. बघितलं शिलच. दुखतंय म्हणे. हळू. बॉस तू काय करतेस? खाली झोपतीये. ए नाही 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 बॉस, मी झोपतो खाली. मी खाली झोपतो. अरे तू वेडायस का केदार? पायाला लागलंय ना, उठबस करायला त्रास होईल तुला. मी झोपीन खाली. ए, नको ना. अरे तू बॉस आहेस माझी. तू असं खाली झोपलेलं कसं आवडेल मला? तू प्लीज वरती झोप ना. शांतपणे वर झोप, मी खाली झोपीन. पण बॉस, मी बॉस आहे ना तुझी, मग माझं ऐकायचं. ठीक आहे? आणि गोळ्या घेतल्यास का? नाही. थांब जरा. हे घे. पाणी संपलंय, मी घेऊन येते. वाटलंच होतं मला. हळू हळू. वाटलंच होतं मला तू हे असं शहाणपणा करणार आहेस. मी सांगितलं ना वर झोप म्हणून. झोप गपचूप वरती. बाबा, काय हो, झोपला नाहीत अजून? पाणी देऊ का थोडं? नाही नाही नको. काय झालंय? काय की झोपच लागत नाही. का? मला ची अशी अवस्था बघून कुठल्या बापाला झोप लागणार आहे? हे घ्या. घ्या थोडं पाणी घ्या. नाही नको, खरंच नको. समजतंय मला, पण डॉक्टर म्हणालेत ना की केदारची तब्येत आता बरी आहे आणि रिकव्हरी पण चांगली आहे. होईल होतो बरा लवकर. तुम्ही नका काळजी करू. चला शांतपणे झोपा आता. शांत झोप.